भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची कारणं आता अखेर एबीपी माझाच्या हाती आलेली आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्याच उमेदवाराविरोधात त्यांनी काम केल्यामुळे नाराजी होती असं आता बाहेर येतंय। पंकज भुजबळांसाठी विधान परिषद आमदारकी पदरात पाडून घेण्यावरती नाराजी होती। तसंच समीर भुजबळांची अपक्ष उमेदवारी महायुतीतल्या मित्रपक्षांनाही खुपली होती अशी विविध कारणं आता समोर येत आहेत। भुजबळांच्या या एकंदरीत विरोधातली भुजबळांविरोधात नाशिक राष्ट्रवादीमध्ये सुद्धा मोठा असंतोष होता असंही कळतंय। तसंच नाशिक जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अजित पवारांकडे त्याबद्दल तक्रारीही गेल्या होत्या आणि म्हणूनच भुजबळांना मंत्रिपद न देण्याची नाशिक राष्ट्रवादीतनंच मागणी होती असा आता गौप्यस्फोट होतोय, खुलासा होतोय। भुजबळांना मंत्रिपद दिल्यास एकत्रित राजीनाम्याची तयारी होती किंवा एकत्रित राजीनामा देण्याचा इशाराही दिला होता असं सूत्रांनी आता सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीचे अनेक खुलासे आता भुजबळांच्या बाबतीमध्ये होत आहेत। या संदर्भात आपण आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याशी अधिक चर्चा करूया, त्यामुळे आपल्याला आणखीन पार्श्वभूमी कळेल। निलेश, एकंदरीत भुजबळांची नाराजी गेले 3 दिवस गाजतीये, पण आता भुजबळांना मंत्रिपद का दिलं नाही याचे सुद्धा खुलासे होत आहेत। काय सविस्तर माहिती आहे याबद्दल? पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रामुख्याने एक महत्त्वाची गोष्ट सर्वांना सांगण्यात आलेली आहे की छगन भुजबळांच्या संपूर्ण नाराजीच्या प्रकरणावर कुणीही प्रतिक्रिया द्यायची नाहीये, कुणीही या विषयावर बोलायचं नाहीये। मुळात छगन भुजबळ यांचं मंत्रिपद कापलं का गेलं याचा ज्यावेळेस आढावा घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला त्यावेळेस काही महत्त्वाची कारणं एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। नाशिक जिल्ह्यामधून छगन भुजबळ येतात आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त आहे। या जिल्ह्यामध्ये जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्याच विरोधात कुठेतरी छगन भुजबळांना विधानसभा निवडणुकीत काम केलं अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा आरोप आहे। दुसरा महत्त्वाचा आरोप आहे जर छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं गेलं तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ अशा पद्धतीची त्यामुळे आमदारांना सर्व घोषणा केली होती। दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की काही दिवसांपूर्वी विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आल्या, त्याच्यामध्ये पंकज भुजबळांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं, तर त्यावेळी देखील छगन भुजबळांना हट्ट करून ती जागा जी आहे ती आपल्या पदरात पाडून घेतली आणि त्यामुळे देखील पक्षामध्ये नाराजी होती। यासोबतच विधानसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ स्वतः येवल्यातून लढले, तर जवळच मनमाड विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ जे छगन भुजबळांचे पुतणे आहेत ते विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले। भलेही ते अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले असले तरी महायुती म्हणून खरं तर त्या ठिकाणी धर्म पाळणं गरजेचं होतं। मात्र असं असताना आपलाच घरातला एक उमेदवार आपण स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना आणि आपला पुतण्या देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना संबंधिताचा राजीनामा घेऊन त्यानंतर त्याला अपक्षरित्या महायुतीमध्येच उभं करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यामुळं एक नाराजी वाढल्याचं महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये नाराजी होती, किंबहुना महायुतीला असं करणं छगन भुजबळांना खुपलं होतं। हे एक त्याच्या मागे कारण जे आहे ते प्रामुख्याने बोललं जाते। एकंदरीतच छगन भुजबळांच्या नाराजीची त्यांच्या संदर्भातली ही काही महत्त्वाची कारणं एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। खास करून आमदारांची नाराजी, कारण त्यांच्या विरोधात काम झालंय असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे सर्वांना एकत्रितरित्या सामूहिकरित्या आम्ही राजीनामे देऊ अशा पद्धतीची घोषणाच अजित पवारांसमोर केली होती। त्यामुळे अजित पवारांसमोर काही महत्त्वाच्या ह्या अडचणी होत्या आणि त्यामुळे अजित पवारांना परिणामी छगन भुजबळांचं जे मंत्रिपद आहे ते कापावं लागलं आणि त्यानंतर सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या आपण सर्वजण पाहतोय। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छगन भुजबळांची नाराजी कशी दूर करणार आणि मागे ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या सोडून देणार का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण जर पुन्हा एकदा छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं तर इथले जे आमदार आहेत एकंदरीत असं दिसतंय की छगन भुजबळांच्या बाबतीत सुद्धा नाराजी आधी पक्षामध्ये होती। आता ह्याच्यातनं मार्ग कसा निघतंय हे बघणं फारच महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।